मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊन उपोषण करणार आहेत। अर्थातच सरकारवर या आंदोलनाचा मोठा दबाव असेल। मुंबईतल्या आंदोलनामध्ये किती मराठा उपस्थित राहणार यावरून देखील जरांगे आणि भुजबळांकडून आव्हानं प्रति आव्हानं दिली जात आहेत। पाहूयात। जरांगे आणि भुजबळांची लढाई थांबता थांबेना। मुंबईत 3 कोटी मराठे येणार, जरांगे पाटलांचा दावा। तर 3 कोटी की 3 लाख येतात ते पाहू, भुजबळांचा खोचक टोला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष काही थांबण्याचं चिन्ह नाहीये। आता मुंबईतील उपोषणाच्या मुद्द्यावरून जरांगे आणि भुजबळ पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। मुंबईत 3 कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। तर 3 कोटी येतात की 3 लाख लोक येतात ते पाहूयात असा टोला छगन भुजबळांनी लगावलाय। तुमचा आकडा पुरा मोडणार, टोटल तुमचं गणितच कोल मोडून जाणार आहे सगळं। किती अंदाजे तरी 3 करोड मुंबई जवळ गेल्या। मुंबईत 3 करोड मराठा दिसणार तुम्हाला, कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार, कारण तिकडची इकडे बोलवायचे उलटी। त्यामुळे हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले, पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा 3 करोडला कमी पडलं नाव बदलून ठेवा। आणि सगळे 1.25 कोटी लोक जे आहेत आपलं संपूर्ण काम धंदा रोजी रोटी सोडून मुंबईत येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आता बघू 3 कोटी येत आहेत का 3 लाख येत आहेत ते समजेल आता। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावातून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मनोज जरांगे पाटलांसह मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेनं कूच करतील। पुढच्या 5 ते 6 दिवसात हा मोर्चा मुंबईत दाखल होईल। त्यामुळे साधारणपणे 26 जानेवारीला प्रत्यक्षात मुंबईत उपोषणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। दरम्यान जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची रणनीती मराठा समाजानं आखल्याचं समजतंय। त्या अनुषंगानं सर्व मराठा संघटना कामाला लागले असून मराठा समाजाच्या विविध संघटना एक होत आहेत। आरक्षणासाठी लढा उभारलेल्या मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज या 2 मोठ्या संघटना सोलापुरात एकत्र आल्या। दोन्ही संघटनांनी एकत्र येत सकल मराठा क्रांती मोर्चा असं नामकरण करत एकच संघटना असल्याची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर या दोन्ही संघटनांनी सोलापुरात एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातल्या या पहिल्याच प्रयोगाचं इतर ठिकाणीही अनुकरण होण्याची दाट शक्यता आहे। तसं झाल्यास जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाजाची मोठी ताकद उभी राहू शकेल। यापूर्वी 2 वेळा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजानं मोठी आंदोलनं केली। दोन्ही आंदोलनानंतर मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या वेळच्या सरकारच्या वतीनं घेतला गेला। आता तिसऱ्यांदा जरांगेंच्या रूपानं एक मोठं जनआंदोलन उभं राहतंय। त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी जमवून सरकारवर दबाव वाढवण्याची आयती आलेली संधी मराठा संघटना दवडणार नाहीत हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।